राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने ACP सागर देशमुख यांना मोमेंटो सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे। राष्ट्रीय प्रमुख सय्यद साबेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे। यावेळी झकिया बानो सय्यद साबेर, अलीम बेग, अखिल रामपुरे, अब्दुल फराज, एडवी गाजला, एजाज बेग, सय्यद जमशेद, मोईन फारुकी आदि उपस्थित होते। अखिल में थोड़ा उधर चल जाओ। नहीं वहीं पे आ जाओ ना। सर ये मेरे पास ग्लास है, आप कर लो। मेरे पास कप है, आप कर लो। अच्छा ते दिवसभर येत होते 10-12 लोक झाले सर, बरं झालं आज आमचा धंदा करून दिला तुमचे। तो भ्रष्टाचार विरोधी समिति की तरफ से सत्कार किया गया है, सम्मानित किया गया है, तो उसके बारे में बोलिए। और आप आगे का जो बोल रहे हैं ना कि नशा मुक्त अभियान की तरफ भी एक कार्यक्रम लेना चाहिए लोगों ने अवेयरनेस लाने के लिए, तो उसके लिए भी आप थोड़ा जनता को बताइए क्या बताना है। राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीकडून आज जो मला सत्कार करण्यात आलेला आहे त्याबद्दल समितीचे अध्यक्ष, सचिव आणि बाकी सगळे सदस्य यांचा खूप मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। याचबरोबर त्यांनी विविध समाजातल्या घटकांना जो सत्कार केलेला आहे त्याच्याबद्दल पण मी त्यांचे धन्यवाद मानतो, कारण सोसायटीमध्ये बरीच लोक काम करत असतात, त्यांना आपण एक थँक्यू म्हणायचं एक टोकन दिलं पाहिजे, ते त्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे। असाच त्यांनी हा कार्यक्रम चालू ठेवावा अशी मी त्यांना आज रोजी विनंती सुद्धा करतो। त्याचबरोबर आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा पार कॉन्स्टेबल पासून अधिकाऱ्यापर्यंत चांगली कामं करतात, अशा लोकांना सुद्धा तुम्ही शोधावं, त्यांचाही सत्कार करावा अशी एक विनंती करतो। त्याचबरोबर मी तुम्हाला हे एक विनंती करतो की आपल्याकडं नशेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। ज्या ठिकाणी, ज्या सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी नशेचं प्रमाण जास्त आहे तिथल्या लोकांना एकत्रित करा। आम्ही पोलीस म्हणून त्या ठिकाणी येतो, त्याच्याबद्दल आपण अवेअरनेसचे प्रोग्राम्स घेऊया, त्यांना आपण सगळ्या बाजूनं अवेअर करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही नशामुक्ती सेंटर्स आपल्या ठिकाणी जे आहेत त्यांच्याशी कनेक्टेड आहोत, तर एखाद्याला जर गरज पडली तर आपण त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये सुद्धा यांना घेऊन जाऊ, पूर्ण फॅमिलीला त्या त्रासातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करू। आणि दुसरी गोष्ट आहे सायबर अवेअरनेसची। आजकाल सायबर फ्रॉडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याच्याबद्दल सुद्धा अवेअरनेस करूया। तुम्ही प्रोग्राम अरेंज करावं, आम्ही त्या ठिकाणी येतो आणि लोकांचं जनजागृती करण्याचं आपण काम करूया। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद। थँक्यू।